का? ओके सर. हा, डीएनएचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलं. तसं तर डीएनएचं स्ट्रक्चर तुम्ही 11th मध्ये बायोमॉलिक्यूल या चॅप्टर मध्ये पण स्टडी केलं होतं किंवा यापूर्वी पण स्टडी केलं असेल. आता डीएनएचं रिप्लिकेशन कसं होतं ते आपल्याला इथं स्टडी करायचं. डीएनए रिप्लिकेशन त्याला झिपर रिप्लिकेशन असं पण म्हटलं जातं. रिप्लिकेशन ऑफ डीएनए, डुप्लिकेशन ऑफ डीएनए was studied by वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिक या सायंटिस्टनीच डीएनए रिप्लिकेशनची प्रोसेस स्टडी केलेली आहे. रिप्लिकेशन म्हणजे काय? डीएनए स्वतःची कॉपी स्वतः बनवतं. स्वतः सारखी स्वतःची कॉपी स्वतः बनवतं, म्हणून या प्रोसेसला म्हणायचं सेल्फ रिप्लिकेशन किंवा सेल्फ डुप्लिकेशन. डीएनए म्हणजे झेरॉक्स मशीन आहे. जसं आपण झेरॉक्स मशीनच्या द्वारे एखादा पेपर आहे त्याच्या हव्या तेवढ्या कॉपीज बनवू शकतो. म्हणजे हव्या तेवढ्या कॉपीज बनवणं आपल्याला शक्य आहे, परंतु ते बनवण्यासाठी आपल्याला झेरॉक्स मशीनचा वापर करावा लागतो. परंतु डीएनए मात्र स्वतःच्या कॉपी स्वतः बनवतं, म्हणून या प्रॉपर्टीला काय म्हटलेलं आहे? सेल्फ रिप्लिकेशन, सेल्फ डुप्लिकेशन. So DNA can produce their own copies like themselves. DNA can produce new copies like themselves. That is called as self-duplication or replication. कधी होतं हे रिप्लिकेशन? तुम्ही सेल डिव्हिजनची प्रोसेस आठवा. सेल सायकल मध्ये जे इव्हेंट्स आहेत ते आठवा. Cell cycle consists of interphase and M phase. Interphase consists of G1 phase, S phase and G2 phase. मग यापैकी कोणत्या फेज मध्ये डीएनए डुप्लिकेशन होत असतं? हे S phase of interphase. डीएनए डुप्लिकेशनची प्रोसेस, डीएनए रिप्लिकेशनची प्रोसेस एस फेज ऑफ इंटरफेज यावेळी होते आणि डीएनएचा अमाऊंट डबल होतो. हे आपल्याला सेल डिव्हिजन चॅप्टर मध्ये माहिती आहे. आता तिथं फक्त आपण सेल्फ रिप्लिकेशन किंवा डीएनए डुप्लिकेशन होतं एवढंच म्हटलं होतं. आता ऍक्च्युअल प्रोसेस डुप्लिकेशनची कशी होते हे इथं स्टडी करायचं आहे. सो डीएनए रिप्लिकेशन वॉज स्टडीड बाय वॅटसन अँड क्रिक. वॅटसन अँड क्रिक यांनी डीएनए डुप्लिकेशनची प्रोसेस डिस्कवर केलेली आहे. इट टेक्स प्लेस S phase of interphase of cell cycle. सेल सायकल मध्ये जी इंटरफेज आहे त्या इंटरफेजची जी S फेज आहे तिथं डीएनए डुप्लिकेशनची प्रोसेस होते. आणि ही प्रोसेस टोटली एन्झाईमच्या कंट्रोल मध्ये आहे. वेगवेगळे एन्झाईम्स या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होतात. आपण सुरुवातीला
डीएनए डुप्लिकेशनच्या प्रोसेससाठी लागणारे एन्झाईम कोणकोणते आणि त्यांचं काय फंक्शन आहे, काय वर्किंग आहे या प्रोसेसमध्ये, याचा स्टडी अगोदर करू आणि मग डीएनए डुप्लिकेशनची प्रोसेस डिटेलमध्ये पाहू. एन्झाईम्स इन्व्हॉल्व्ड in replication. नंबर 1, आता जिथे रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होणार आहे, समजा हे डीएनए, हा डीएनए मॉलिक्यूल आहे. रिप्लिकेशनची प्रोसेस ज्या पॉइंटला स्टार्ट होते त्या पॉइंटला आपण म्हणतो ओरी, ओरिजिन साइट. ओरिजिन साइट ऑफ रिप्लिकेशन, त्या ओरी पॉइंटला आपण म्हणतो ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन. आणि तिथून एका बाजूनं किंवा दोन्ही बाजूनं त्या डीएनएचं अनकॉइलिंग होतं आणि हे अनकॉइलिंग करण्याचं काम, दोन स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट करण्याचं काम जे एन्झाईम करतं, त्या एन्झाईमचं नाव आहे हेलिकेज. सो हेलिकेज इज अ एन्झाईम which uncoils unwind the DNA molecule from site of origin. त्या ओरी पॉइंटला अटॅच होतं आणि तिथून अनकॉइलिंग करतं, हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक करून दोन्ही स्ट्रँड सेपरेट करतं हे एन्झाईम हेलिकेज. त्याच्यानंतर जे सेपरेट केलेले असे कॉईल आहे ना, हे सेपरेट केलेले जे स्ट्रँड आहेत त्यांच्यामध्ये भरपूर टेन्शन आहे. आपण जर एखादा दोर घेतला, त्या दोर मध्ये जेवढे काही धागे असतील ते सेपरेट केले तर काय होतात, त्याला पुन्हा पीळ बसतो, म्हणजे त्याच्यामध्ये टेन्शन असतं. मग ते धागे जर असे सरळ राहायचे असतील तर त्यातलं टेन्शन रिमूव्ह करणं गरजेचं आहे. आणि ते टेन्शन रिमूव्ह करण्याचं काम टोपो आयसोमेरेज नावाचं एन्झाईम करतं. या टोपो आयसोमेरेज, इथं आपण युकॅरियोटिक मध्ये त्याला टोपो आयसोमेरेज म्हणतो आणि यालाच प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए गायरेज असं म्हटलं जातं. हे एन्झाईम काय करतं, जे असे धागे आहेत, असे धागे आहेत, हे काय करणार, सेपरेट झालेले असे धागे आहेत, हे काय करणार, कट करणार, यांना कट करणार आणि त्यातला पीळ काढून टाकणार, टेन्शन रिमूव्ह करणार, टेन्शन रिमूव्ह करणार. आणि टेन्शन रिमूव्ह केल्यानंतर हे स्ट्रँड स्टेबल झालं, टेन्शन सगळं निघून गेलं की लायगेज एन्झाईमच्या साह्यानं पुन्हा जोडलं जातं. व्हॉट इज द रोल ऑफ टोपोआयसोमेरेज? टू रिलीज टेन्शन प्रेझेंट बिटवीन सेपरेटेड स्ट्रँड. त्याच्यानंतर आता हे दोन्ही ह्या सेपरेटेड स्ट्रँड्सना मधलं टेन्शन निघून गेलं, पण पुन्हा हे स्ट्रँड आता सरळ झालेत. आता हे सरळ झाले तर ते स्टेबल राहायला पाहिजेत. सेपरेटेड सिंगल स्ट्रँड जे आहेत ते आता स्टेबल राहायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आहे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. या स्ट्रँडला स्टेबल ठेवण्यासाठी single stranded binding proteins, they make more stable, the separated strands becomes more stable due to presence of
सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. म्हणजे सेपरेट झालेले हे जे सिंगल स्ट्रँड्स आहेत त्यांच्या बरोबर हे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन जॉईन होणार आणि त्या स्ट्रँडला जास्त स्टेबल करणार. स्टॅबिलायझिंग प्रोटीन्स आहेत हे. त्याच्यानंतर जे नवीन मॉलिक्यूल बनणार आहे डीएनएचा तो बनवण्यासाठी तिथं आपल्याला काय लागतंय, प्रायमर लागतोय आणि त्याच्यासाठी प्रायमेज एन्झाईम महत्वाचं आहे. म्हणजे 6, 7, 8 न्यूक्लिओटाइड असलेले आरएनए प्रायमर. जसं आपण घराला कलर करत असतो, कलर करण्यापूर्वी आपण प्रायमर मारतो आणि मग कलर करतो, त्यामुळं कलर घट्ट चिकटून बसतो. तसा इथं प्रायमर वापरला जातो आणि तो प्रायमर आहे आरएनए प्रायमर आणि तो बनवण्याचं काम प्रायमेज एन्झाईम करतं. ते डीएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमेरेज आहे, डीएनए डिपेंडंट आहे. तर हा प्रायमर लागतो कारण प्रायमर हा 5' एंड प्रोव्हाइड करतो इथं आणि त्याला डीएनए बरोबर बॉन्डिंग करण्यासाठी लेस बॉन्डिंग लागतं, त्यामुळे इथं प्रायमर यूज केला जातो. त्यानंतर डीएनए पॉलिमेरेज 3. This is most important enzyme works in 5' to 3' prime. 5' to 3' prime न हे काम करतं आणि हे एन्झाईम पॉलिमरायझेशन ऑफ न्यूक्लिओटाइड म्हणजे नवीन स्ट्रँड जे बनणार आहे तिथं न्यूक्लिओटाइड आणायचे जोडायचे म्हणजे यालाच आपण पॉलिमरायझेशन म्हणतो. नवीन न्यूक्लिओटाइड कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड आणायचे आणि जोडायचे याला आपण म्हणतो पॉलिमरायझेशन आणि ते काम आहे डीएनए पॉलिमेरेज 3. याच्यामध्ये अल्फा सब युनिट आहे, ते कॅटॅलिटिक युनिट आहे. त्यानंतर इप्सिलॉन सब युनिट असतं आणि त्याच्याबरोबर बीटा 2 हे पण सब युनिट आहे. असे 3 सब युनिट असलेलं हे बीटा सब युनिट हे क्लॅम्प बनवण्यासाठी लागतं आणि हे प्रूफ रिडिंगसाठी इप्सिलॉन लागतं. तर अशा प्रकारचे 3 सब युनिट असलेलं हे डीएनए पॉलिमेरेज 3 अतिशय महत्वाचं एन्झाईम की जे पॉलिमरायझेशनच्या प्रोसेससाठी मदत करतं. त्याचबरोबर डीएनए पॉलिमेरेज 1 हे प्रूफ रिडिंगसाठी आवश्यक आहे. आरएनए प्रायमर, प्रूफ रिडिंग पेक्षा आरएनए प्रायमर जो प्रायमर आहे तो प्रायमर नंतर काम संपल्यावर काढून टाकायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. सो दिस एन्झाईम इज मेनली इसेन्शियल फॉर रिमूव्हल ऑफ आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर रिमूव्ह करण्याचं काम हे एन्झाईम करतं. आणि त्याच्यानंतर फॉस्फोरायलेज किंवा फॉस्फोरायलेज जे न्यूक्लिओटाइड्स या न्यूक्लिओप्लाझम मध्ये आहेत ते मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये आहेत. ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, गॉनोसिन, थायमिन, सायटोसिन हे मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये आहेत. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये एनर्जी दिली जाते, एटीपीचा वापर केला जातो आणि इथं फॉस्फोरायलेज हे काम करतं आणि त्यांना आपण काय करतो एटीपी
म्हणजे इथं एनर्जी दिली जाते आणि एटीपी, सीटीपी, जीटीपी आणि टीटीपी म्हणजे जे न्यूक्लिओटाइड्स इथं आहेत ते मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतात आणि त्यांचं ऍक्टिव्हेशन केलं जातं, एनर्जी देऊन ऍक्टिव्हेशन केलं जातं आणि ते ट्रायफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये बनवले जातात. हे काम करतं कोणतं एन्झाईम? फॉस्फोरायलेज. हे काम फॉस्फोरायलेज करतं. त्याबरोबर डीएनए लायगेज. लायगेट एन्झाईम कशासाठी लागतं? सीलिंग एन्झाईम आहे. डीएनए चे तुकडे एकमेकाला जोडण्याचं काम करतं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बायोलॉजिकल ग्लू? डिंक सील करण्याचं काम कोण करतं? तर डीएनए लायगेज हे एन्झाईम बायोलॉजिकल ग्लू म्हणून काम करतं. आणि काही रॉंग बेसेस तिथं ऍड झाले असतील तर, मिसमॅच झाला असेल तर रिमूव्ह करून प्रॉपर बेस पेअरिंग तिथं करण्यासाठी न्यूक्लिएज हे एन्झाईम वापरलं जातं. सो these are 9 main enzymes involved in DNA replication process. डीएनए रिप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये हे 9 एन्झाईम महत्वाचे आहेत आणि एन्झाईम व्यवस्थित माहित असतील आपल्याला तर, एन्झाईमचा रोल व्यवस्थित माहित असेल तर पुढे स्टडी करणं आपल्याला सोपं जाईल. तर हे सर्व महत्वाचे एन्झाईम डीएनए रिप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात. आपण परत जॉईन करू.